हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं अतिरिक्त 25 MLD पाणी देण्याची मागणी केली आहे. ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. लाखो रुपयांची कर्ज घेऊन या भागात घरं घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली. एकीकडे पाणी टंचाईनं रहिवासी होरपळत असताना, टँकर लॉबी गब्बर होताना, तर दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुलं मोठ्या प्रमाणावर घोडबंदर भागात उभी राहत आहेत. या संकुलांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास येणार आहेत. आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला मी पत्र दिलं असून पाठपुरावाही करतोय. शहराला 50 MLD जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, पण त्यापैकी 25 MLD पाणी तातडीनं दिल्यास घोडबंदर परिसर टँकर मुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.